तर नाशिक शहरातील बस स्थानकांवर मद्यपींचा वावर असल्याचं दिसतंय। मेळा बस स्थानक आणि ठक्कर बाजार बस स्थानकातील हे वास्तव समोर आलंय। महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसतंय। पुरेशा लाईट अभावी बस स्थानक परिसरात काळोखही आहे। सुरक्षेचे 3:13 वाजलेत। सुरक्षा रक्षकांसह एसटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं सुद्धा याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसतंय। इथले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं आढळून आलंय। मेळा बस स्थानकात तर सीसीटीव्ही कॅमेरे हे जास्त प्रमाणात नाहीयेत असंही समोर येतंय। नाशिकमधली ही आपण परिस्थिती पाहतोय। नाशिकमधल्या बस स्थानकांवर मद्यपींचा वावर असल्याचं दिसतंय। इथे सुरक्षेसंदर्भात सुद्धा पुरेशी खबरदारी घेण्यात आलेली दिसून येत नाहीये। मेळा बस स्थानकात सीसीटीव्ही जे पुरेशा प्रमाणात असले पाहिजे तेही दिसत नाहीयेत। अनेक ठिकाणी इथे लाईटची व्यवस्था नाहीये, त्यामुळे या संपूर्ण बस स्थानक परिसरात सुद्धा अंधाराचं साम्राज्य असल्याचं दिसतंय। मात्र याकडे एसटीचे अधिकारी, कर्मचारी आणि जे कंट्रोल आगार असतील त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं दिसतंय। तर नाशिकमधली 2 महत्त्वाची बस स्थानकं, त्या दोन्ही बस स्थानकांमध्ये मद्यपींचा वावर असल्याचे दिसतंय। नाशिक बस स्थानकातली ही दृश्य आपण पाहतोय। पुरेसे लाईट नाहीयेत अनेक भागांमध्ये, म्हणजे या बस स्थानकाच्या अनेक भागात हा काळोखच असल्याचं दिसतंय। सुरक्षेचे पूर्णपणे 3:13 वाजलेले आहेत आणि इथल्या परिस्थितीकडे, दूरवस्थेकडे त्या ठिकाणचे जे कंट्रोलर असतील किंवा कंट्रोल व्यवस्थापक असतील त्यांचं दुर्लक्ष असल्याचं दिसतंय।